मंचकी बैसले देवराज आवे मंचकी बैसले भक्तांसी दिले अभयदान देवराज आवे मंचकी बैसले देवराज आवे मंचकी बैसले भक्तांसी दिले अभयदान दास हो तुम्ही अवघे सुखी रहा दास हो तुम्ही अवघे सुखी रहा सुखी राहो दिया आनंद करा रात्रंदिवस माझे करावे चिंतन रात्रंदिवस माझे करावे चिंतन यमाचे वचन तुम्हा नाही दास हो तुम्ही अवघे सुखी रहा दास हो तुम्ही अवघे सुखी रहा सुखी राहो दिया आनंद करा कृष्णदास नामा गावनिया
Oh
मंचकी बैसले, देवराज आले मंचकी बैसले, भक्तांशी निधले अभयदान, दास हो तुम्ही अवघे सुखी रहा, सुखी राहोनिया आनंद करा, रात्रंदिवस माझे करावे चिंतन. रात्रंदिवस माझे करावे चिंतन, यमाचे बंधन तुम्हा नाही, दास हो तुम्ही अवघे सुखी रहा, सुखी राहोनिया आनंद करा. विष्णुदास नामा गावनिया गेला, विष्णुदास नामा गावनिया गेला, शेजे पहोडला देवराना, दास हो तुम्ही अवघे सुखी रहा, सुखी राहोनिया स्वरात लावा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरण संतांची या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, देवराज आले मंचकी बैसले, भक्तांशी निधले अभयदान, दास हो तुम्ही अवघे सुखी रहा, सुखी राहोनिया आनंद करा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, थोडा आवाज कमी ठेवा आणि विको बंद करा. श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले पांडुरंग ध्यायक, परमार्थ नायक, संत पदवी लायक, अभयदान गायक नामदेव महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे सिंहासनावर बसलेले भगवंत, सिंहासनावर अधिष्ठित झालेले भगवंत आपल्या भक्तांना, आपल्या दासांना कसं अभयाचं दान देतात आजच्या अभंगात गाऊन सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये, आपल्या नगर जिल्ह्यात दोन तालुक्याची सुरुवात श्री शब्दाने होते. एक आहे श्रीरामपूर आणि दुसरा आहे श्रीगोंदा. श्रीगोंदा ही संतांची भूमी आहे. श्री संत शेख मोहम्मद महाराज, निंबाराज महाराज देवदैठणकर, संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, अशी मोठे मोठे साधू महापुरुष महाराज, प्रल्हाद महाराज महापुरुष आदी आदी संतांचं पादस्पर्श झालेला हा तालुका. या तालुक्यामध्ये आपल्या या कोंडेगाव या गावामध्ये पांडुरंगाचं प्राचीन मंदिर आणि या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार तथा पांडुरंगाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण असा त्रिवेणी संगमाने एकत्रित असलेला हा एक प्रकारचा एक दिवसीय उत्सव
आणि या उत्सवाकरिता उपस्थित असलेल्या गावातील आणि परिसरातील सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, गावातील परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, सामाजिक, पारमार्थिक सर्वच क्षेत्रातली मंडळी या एक दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माग एक 15-20 दिवसापूर्वी या गावचे सुपुत्र भगवान मोरया गोसावीचे एकनिष्ठ भक्त आदरणीय पवार महाराज माझ्याकडे आले आणि आल्यानंतर धर्मशाळेमध्ये मला म्हटले की आमच्या गावी अशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे, तुम्ही कीर्तन सेवेला याल का? म्हटलं सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. त्याने सांगितलं आमचं कोंडे गव्हाणे, आमच्या गावात गव्हाण आहे, गव्हाण असल्यामुळं काही होणार नाही, कोंडे कुलप लावून लोक कीर्तनाला येणार आणि म्हणून कोंडे गव्हाण या गावामध्ये मला तर वाटतं पंचक्रोशीतलं कोरोनाच्या काळातलं हे पहिलंच कीर्तन असं आणि सगळं गाव एक विचाराचं असल्यामुळं चांगल्या प्रकारे मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, मंदिराची निर्मिती झालेली आहे. आता कीर्तन झालं का कलशारोहण आहे, भगवंत अधिष्ठानावर बसलेले आहे. मग मी अभंग सुद्धा असा विचारपूर्वकच घ्यायला, देवराज आले मंचकी बैसले, बसल्यावर अभयदानाचा अभंग आहे. अभयदानाचा का? कारण सध्या काळ कोरोनाचा चालू आहे आणि कोरोनात माणसं कोरोनाने कमी गेले, धास्तीने नाही गेले. माणसाला धासट निर्माण व्हायचे, अरे ते गेले आपला नंबर लागतोय का काय? तर तुम्ही आता अभयदान देण्यासाठी भगवंत इथे बसले. आपल्या गावात इथून पुढे कोरोना येणार नाही. विठ्ठल ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. मला महाराजांनी दुपारी 12 वाजता फोन केला की तुम्ही दुपारी 2:30 वाजता या. नेमकं आज मला ज्यांनी आनंदीला पाठवलं, आज त्यांचा विधी होता, ते शिव झाले. 2-3 वर्ष ते आजारी होते आणि मग गावी माझ्या जन्मभूमीतच गेल्यामुळं थोडासा उशीर झाला मला यायला. तर निघालो नगरला यावं तर दिवाळीच्या बाजारासाठी सगळी मंडळी बाहेर पडलेली राहते आणि आपला 1 तास तरी तिथे ट्रॉफिकमध्ये जाईल. मग आम्ही मधला रोड धरला, भातुडी, चिचोंडी, सांडवा, मांडवा, शिराढोण, वाळकी, मग हायवे. काय रस्ता महाराज, मार्गी बहुत आणि याची गेले 7-7 सगळे ऊसाचे ट्रॅक्टर वाहून गाड्या जाऊन रस्ता नाही या काळा. आणि मग आम्ही कशी वाट काढत आलो, जे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साकडी चुकावणी आला पहाडी सदवा असं म्हणावं लागेल. पण वेळेत आलो, 6:30ला आलो आणि मग महाराजांनी सांगितलं की आता आम्ही प्राणप्रतिष्ठा करतो, कलशारोहण मात्र तुम्ही करा. आणि मग कलशारोहणला त्यांनी ठेवलेलं आहे. कीर्तन सेवा झाल्यानंतर आपल्या 1 तासाभरात सेवा आवरायची. सर्व महाराज मंडळी भरपूर उपस्थित आहेत. भरत महाराज आहेत, राम महाराज आहेत, आता आमचे माजलगावकर महाराज आहेत, आरणगावचं भजनी मंडळ, पिंपरीचं भजनी मंडळ, गावातही 2-3 कीर्तनकार आहेत. आता तुमच्या सर्वांचा उल्लेख टाळून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. 1 तासाभरात आपली सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल देवराज आले मंचकी बैसले, भक्तांसी दिधले अभयदान, दास हो तुम्ही अवघे सुखी राहा, सुखी राहून या आनंद करा. आजच्या अभंगात नामदेव महाराज सिंहासनावर अधिष्ठित झालेले भगवंत भक्तांना अभयदान कसं देतात याचं गायन करून सांगतात. या संपूर्ण मृत्यू लोकाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमाग भय लागलेलं आहे. विठ्ठल या मृत्यू लोकात जेवढे काही म्हणून प्राणी आहेत, या मृत्यू लोकात जेवढे काही म्हणून व्यक्ती आहेत, या मृत्यू लोकात जेवढे काही म्हणून मानव आहेत, त्या प्रत्येकाच्या पाठीमाग भय लागलेला आहे. मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि त्याच्या पाठीमाग भय लागलं नाही आणि कसलीच त्याला भीती नाही. माझ्या जीवनात भीतीच नाही आणि मी कशालाच घाबरत नाही असा कोणी हातवर करा
आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा. जन्माला आलाय आणि भीती नाही असा एकही दिसायचा नाही मला. प्रत्येकाला भीती आहे. आमच्या भागात नगर तालुक्यात एक वाघ नावाचा माणूस आणि माणूसही वाघासारखाच. म्हटलं कोण येतोय हे? म्हणले हे वाघ माणूस. आडनाव वाघ आहे, माणूस वाघासारखा आहे. म्हणलं पण बाहेर आल्यावर वाघासारखा वागतो, घरात गेल्यावर असा पिल्ल्या मांजरीसारखा का होतोय? ते म्हणजे महाराज वाघच आहे खरोखर, पण घरी गेल्यावर त्याच्यावर दुर्गा बसत, त्याला दुर्गेचं भय आहे. जरी तो समाजात कोणाला भीत नसेल तर घरात तरी कोणाला तरी भेटतोय. समाजात मृत्यू लोकात जन्माला आला आणि त्याच्या भाग्यात भीती लिहिलीच नाही असं कोणाचंच भाग्य नाही. तो व्यवहार प्रांतातला असू द्या नाहीतर परमार्थिक प्रांतातला असू द्या, प्रत्येकाच्या सौभाग्यात भीती लिहिलेली, प्रत्येकाच्या सौभाग्यात भय लिहिलेलं आहे. मृत्यू लोकात 4 गोष्टी भगवंताने सर्वांनाच दिलेल्या आहेत. कोणत्या 4 गोष्टी? शास्त्रकार सांगतात, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. नाथ महाराज त्याचं भाषांतर करतात. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. 4 गोष्टी सर्व योनीला भगवंताने दिल्या. नाटाच्या अभंगात तपोवराय सांगतात, अनेक खानी आहार निद्रा भय मैथुनाचा चित थारा बालत्व तारुण्य जरा प्रधान पुरा भोग तेथे. नाटाच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात, मृत्यू लोकात जन्माला आला ना त्याला 4 गोष्टी प्रत्येकाला आहेत. तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, कोणत्याही भागाचा असू द्या, प्रत्येकाला 4 गोष्टी भगवंताने दिल्या. कोणत्या 4 गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट आहार. जेवत नाही असा एखादा आणून दाखवा. प्रत्येक जण जेवतात. मला एक जण म्हटलं आमचे महाराज जेवत नाही. म्हणलं ते दिवसा जेवत नाही पण रात्री बदामाचा शिरा खाल्ल्याशिवाय राहत नाही. हो, काही माणसं जेवत नाही तर फळं खातात, काहीतरी खातातच, पण खाल्ल्याशिवाय आणि जेवल्याशिवाय मृत्यू लोकात कोणीही राहू शकत नाही. कारण प्राण हे अन्नमय आहेत आणि म्हणून प्राणाला अन्नाची गरज आहे. अन्न म्हणजे राळेगाईचे अन्न नाही, अन्नाची गरज आहे. आणि म्हणून आहार सर्वांना समसमान आहे. प्रत्येकाला आहार घ्यावा लागतो. दुसरा एक पदार्थ आहे की तो सर्वांना सेवन करावा लागतो, आहार. दुसरा आहे निद्रा. झोपत नाही असा कोण आहे सांगा? प्रत्येक जण झोपतो. एखाद्या मनुष्य जर झोपला असेल तर त्याला उठवण्यासाठी तोंडावर पाणी मारावं लागतं. मग मला पाणी मारल्यावर जर झोप मोडती तर मग पाण्यात राहणारे प्राणी कसे झोपत असतील? ते पाण्यातील मासा झोप घेतो कसा? ते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळलं. ते तुम्ही जाळं घ्या आणि मासे धारात मग मला विचारायला. हो ऐका बा, पाण्यात जरी मासा असेल तरी तो झोप घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला भगवंताने झोप दिलेली आहे. पाण्याच्या बाहेरचे झोप देत, पाण्यातले झोप देत, घरी राहणारे झोप देत, कीर्तनात आलेले झोप देत. महाराज काही ना तर एवढी झोप जवळ आहे महाराज. जेवण झाल्या झाल्या झोप देत काही काही. शास्त्रकार सांगतात, आरोग्यशास्त्र सांगतं जेवण झाल्यावर किमान 2 तास झोपू नये. फिरावं, खाल्लेलं अन्न पचण्यासाठी फिरलं पाहिजे. मग काही माणसं जेवले का लगेच झोपत येत. मी तर एक पठ्ठ्या असा पाहिला, जेवत्या ताटावर झोपतो मला. त्याच्याही पुढे एक पठ्ठ्या पाहिला, तो घास उचलताना जागा असतोय तोंडात घालताना झोपतोय. बघा विठ्ठल झोपत नाही असं कोणी? प्रत्येक जण झोपा काढतात. बघा गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला, एक जणाला कीर्तन ऐकायची नाही इच्छा, तर कीर्तनात बसलं का झोप यायची, कीर्तनात बसलं का झोप यायची. काय करावं गड्या? गावातल्या मित्रांना म्हणणार, अरे सप्ताहाचा 6वा दिवस आहे, आज 6वा दिवस, आज संध्याकाळचं तरी कीर्तन माझ्या पदरात पडलं पाहिजे. आळंदीहून महाराज बोलावले, लॉकडाऊन मध्ये चोरून आले ते सुद्धा. मग काही 2 अक्षर तरी माझ्या कानावर पडावी
गावी चाल झाली का मला डुकला लागतोय म्हणून त्याने गावातला एक जोडीदार नेला. कीर्तनात बसले दोघं हे म्हणजे मला झोप लागली का तू चिमटा घ्यायचा, मला झोप लागली का तू चिमटा घ्यायचा. ऐकायला चाल झाली आणि जो चिमटा घ्यायला आणला होता तोच झोपी गेला. याला म्हणायचं भरोश्याचा साक्षीदार पिंजऱ्यात फुटला. विठ्ठल माझा विषय. आहार सर्वांना सामान्य आहे, प्रत्येकाला आहार घ्यावा लागतो, झोप प्रत्येकाला घ्यावी लागते. आणखीन एक मुद्दा आहे मैथुनम, पण याचा विस्तार मी करणार नाही. आपल्या चिंतनाचा मुद्दा चौथा आहे भय. भय मात्र सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे. उठा उठा जागा पाठी वृक्ष संशोधक बोलवले. हे पिंपळ म्हणजे नाथ महाराजाच्या काळातलं आहे. आपण काही करायला गेले गणपती झाला मारुती असं नाही झालं म्हणजे बरोबर आहे. समाज आपल्या मागे वाहनच घेऊन लागलं. मग वृक्ष संशोधकांनी सांगितलं काही काळजी करू नका, हा पिंपळ तुम्ही याच्यामुळे कट करीत कशाला जा म्हणून आम्ही कट करत गेलो तर तो उन्मळून पडला तर म्हणजे नाही. पिंपळाचा वृक्ष जेवढा उंच असतो तो तेवढाच खोल असतो म्हटले मला. हे पिंपळाचं गणित आहे म्हणजे. आणि मग आम्ही ते काम केलं. मला सांगायचं काय, ज्याची मुळं खोलवर गेली असे वृक्ष पण त्यांना सुद्धा वाड्याचं भय. एक दिवस वादळ एवढ्यात येऊन गेलंय मला. या वर्षी तर माणसाला असं भय, वरून पाऊस खालून कोरोना, वरून पाऊस खालून कोरोना. माणसं शिजून निघली मला. असं वादळ एक दिवस आलं महाराज. पुण्यातली सगळी जुनी झाडं पडली महाराज. एवढा वादळाचा फटका बसला. आमच्या आळंदीतली जुनी झाडं पडली महाराज. पादपानां भयम वाता. दृढ मुळं असलेली जी आहेत त्याला ही भय आहे. नाही म्हणजे मग दृढ मुळं असल्याला जर भय आहे मग आम्ही कोमल होऊ, मग आम्हाला कोणाचं भय आहे? कोमलातला कोमल जरी पदार्थ असेल तरी त्यालाही भय आहे. उदाहरण दिलं, पद्मानां शिशिरात भयम. शास्त्रकार सांगतात कमळासारखं कोमल काही नाही. हो, ते कोमल शब्द थोडासा जर बदल केला तर कमळच होईल. कमळाला थोडासा बदल केला तर कोमल होतंय, कोमला थोडं कमी जास्त केलं तर कमळ होतंय. ऐका, असं कोमल कमळ पण त्याला सुद्धा शिशिर ऋतूचं भय आहे.
शिशिर ऋतूमध्ये काय होतं? शिशिर ऋतू म्हणजे हिवाळ्यामध्ये हिमवर्षाव होतो. कमळ आपल्या भागाकडे लागत नाही, तुमच्यात लागली म्हणा. कमळ हे लागतात उत्तरांचलमध्ये. आपण जर तिकडं मानस सरोवराकडे तिकडं पाहायला गेलो तर तिकडं कमळ उगवलेली असतात सरोवरात. पक्षाचं चिन्ह नाही हा, कमळ फुल सांगतोय. तर ते कमळ उगायला आलं, कोमल कमळ, त्याला भय कशाचं? शिशिर ऋतूचं. शास्त्रकार सांगतात शिशिर ऋतूमध्ये हिमवर्षाव होतो, बर्फ पडतो. त्या बर्फ पडलेल्या बर्फामुळं त्या सर्व कमळ छिन्न विच्छिन्न होतात. पादपानाम भयम वातात, पद्मानाम शिशिरात भयम. 2 उदाहरणं झाली. तिसरं उदाहरण सांगतात काय म्हटले? दृढमूळ असलेल्या झाडांना भय आहे, कमळाला भय आहे, कोमल अशा कमळाला. मग आम्ही डोंगरासारखे घट्ट राहतो. शास्त्रकार सांगतात त्या डोंगरांनाही भय आहे. कशाचं? खडीप्रेशरचं. त्यांचं नाही. पूर्वी डोंगरांना पंख होती. आपल्या पुराणात लिहिलं डोंगर उडायची, आणि डोंगर उडायची नको तिथं जाऊन बसायची, गावाच्या गावं दाबायची खाली. मला गावाच्या गावं दाबायची. आता ते लोक उत्खनन करतात. उत्खनन करत असताना 100 फूट खोदलं तर खाली नगर निघते. 100 फूट माती कशी आली? ती काय नदीच्या काठी गावं नाही, पण 100 फूट माती कशी आली त्यांच्यावर? त्याचं कारण हे पूर्वी डोंगरांना पंख होती, आणि ती पंख असलेली डोंगर कुठेही जाऊन बसायची. लांबचं कशाला? आज आपल्या गावात मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे म्हणून जर एखादा डोंगर निघाला त्या चिखलीच्या घाटातला, आणि ते डोंगर म्हणे नाही आज मला कोंडेगावला जायचंच केलं, आणि ते चिखलीच्या घाटावर डोंगर जर इथं येऊन बसला तर सांगावर आपलं काय होईल? काय नाही व्हायचं. आपलं जे होईल ते लिहून पुराणात ठेवावं लागेल काय होईल ते. हो, पूर्वी डोंगरांना पंख होती, पण इंद्राच्या वज्राचं भय त्यांना होतं. इंद्राने मात्र वज्राने त्याची पंख काटून टाकली, छाटून टाकली. पर्वताना भयम वज्रात. पर्वतांना भय वज्राचं आहे. आणि साधूनाम दुर्जनात भयम. साधूंना दुर्जनाचं भय आहे. पुढे या विठ्ठल. नेमका साधूचा विषय चालला, साधू आले संधी साधू. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार 95 विद्यार्थी आणि 1 नंबरने सुटलेले आहेत. मला 4 वर्ष त्यांचा 1 नंबर होता. जरा टाळ्या वाजवून त्यांचं आणि अतिशय शांत माणूस. तुम्ही त्यांना तोंडावर काही म्हणा, पाठीमाग काय म्हणा, काही घेणं नाही कोणाचं म्हणा. आपण बघा आपली साधना भली. आम्ही त्यांना फार दिवसापासून पाहतो. जसे आमचं आळंदीत आलो 20 वर्षापासून मी त्यांना पाहतोय. त्यांना 20 वर्षापूर्वी जसं पाहिलं ना तसे आता तसेच आहेत ना. साधं जीवन आहे, शेती करतात, आनंदाने. मी गेलो त्यांच्या वेळात. आता आपला विषय असा चाललाय, पर्वतांना भय आहे इंद्राच्या वज्राचं, कमळाला भय आहे शिशिर ऋतूचं, तसं साधूला भय आहे दुर्जनाचं. गावामध्ये असे काही दुर्जन असतात महाराज, कित्येक गावातल्या चांगल्या माणसावर फक्त शिंतोडी उडवायचं काम करतात महाराज. खळा सदा क्षुद्रदृष्टी करी कष्टी सज्जना, करी ती आपुलाले परिधनी बरी व्यापार. संपला आपला विषय. प्रत्येकाला भय सांगितलेलं आहे शास्त्रात. विठ्ठल. निर्भय असं तुम्हाला कोणी दिसणार नाही. शास्त्रामध्ये आणखी एका श्लोकामध्ये 9 जणांचं भय सांगितलेलं आहे. कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय. शास्त्रकार सांगतात भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, विद्ये नृपालात भयम. एका श्लोकामध्ये 9 जणांचं भय सांगितलंय. मी तेवढेचे तेवढे नाही सांगणार. का बरं? दाट पेरलं तर कांसाला बारीक पडत. थोडक्यात सांगायचं आपलं. थोडक्यात 1-2 उदाहरणं सांगतो. भोगे रोग भयम. जो आज भोगी आहे, उपभोग घेतोय, त्याला धरावं, कालांतराने त्याला रोग गाठणार. अहो, शेती करणारी माणसं आहेत, सकाळी जर खाल्ली तर संध्याकाळची भ्रांत आहे. उभे आयुष्यात डॉक्टरचा दवाखाना कुठं बांधलाय माहित नाही त्यांना. आणि काही माणसं अशी भोगी येतं, श्रीमंत येतं. जेवढा मोठा श्रीमंत तेवढा मोठा रोग. आम्ही एका साखर कारखान्याच्या संचालकाकडे जेवायला गेलो होतो.
माझ्या ताटात त्यांनी 10 पदार्थ वाढले आणि त्यांच्या ताटात एकच पदार्थ होता, पातळ. नेसायचं नव्हे, पातळ पेय होतं. कोणतं पेय होतं? भातावरलं पाणी. त्याला आपल्या नगर जिल्ह्यात पेज म्हणते, पेज. दुसरं काही नाव पेज म्हणतात ना, भातावरली पेज. मी म्हणलं का हो, माझ्या ताटात 10 पदार्थ, तुमच्या ताटात एकच पदार्थ. पंक्ती भेद कोणी केला? ते म्हणजे मला पंक्ती भेद नाही. मग डॉक्टरांनी सांगितलंय जास्त दिवस जगायचं असेल तर हेच खावं. म्हणलं का बरं, काय दुःख नाही तुम्हाला? कोणता रोग आहे तुम्हाला? ते म्हणजे रोग नाही, रोग येतो, रोग. कोणते कोणते रोग येतो? म्हणजे सगळे सोसायटीचे मेंबर आमच्याकडेच मुक्काम आलाय. मग त्यातला चेअरमन कोण आहे? म्हणजे साखर. साखर खाल्ल्यावर वाढते का? पण आमची साखर अशी प्रामाणिक आहे, खाल्ल्यावर वाढत यात नवल नाही. साखरेचा ट्रक जरी जवळून गेला तरी साखर वाढेल. धन्य माता पिता तयाची. त्याच्या मात्या पित्याला धन्यवाद दिली पाहिजे. ऐका, भोगे रोग भयम. आज जो उपभोग घेतोय, कालांतराने त्याला रोगाला शरण जावं लागणार. अहो, एक ध्यानात धरा तुम्ही, कोरोना हा व्हायरस हा माणसाचा शरीरातला नव्हताच, हा पशूच्या शरीरातला. चीनचे लोक नको ते खातात आणि चीनचे लोक नको ते पितात. नाही ते प्राणी खाल्ले आणि त्यांच्या शरीरातला रोग माणसात आला आणि माणसात एवढा फोपावला. असे प्राण्याच्या शरीरात 3000 व्हायरस आहेत. किती? आताशी एक आलाय, अजून 2999 राहिले. सावध. हे व्हायरस भगवंतांनी पशूच्या शरीरात घातले आणि जो पशूच्या शरीर खाईल, पशूचं मांस खाईल, त्याच्यातून ते व्हायरस शरीरात येणार आणि संपूर्ण विश्वाला कवच निघालणार. काय बेकार दिवस आले महाराज माग. पोलीस कोरोनाच्या काळात पोलीस पुढे हानीत होते. अण्णा माहिती तुम्हाला, माणूस असा पुढे जाऊन द्यायचो आणि मागून हाणायचे. याला म्हणायचं भोगे रोग. जी भोगी माणसं आहेत त्यांना रोगाचं वय, त्यांना खाता येत नाही. गावात जर गुलाबजाम केले तर ते भात खाते. पाटील गुलाबजाम केलेत, गुलाबजाम. ते म्हणतात मी साखरेने जाम झालोय. गुलाबजाम. याला म्हणायचं भोगे रोग भय. भोगे रोग घासागती त्याने विचार करायचा, उद्या आपल्याला रोगाचं भय. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. गावात असे काही कुलवान माणसं असतात मला की त्यांच्या पिढून पार कोणाचा पाय घसरलेला नसतो. असे कुलवान, त्याला आपल्या नगरी भाषेत सांगू का काही शब्द आहे? तुटल्या तांदळासारखे माणसं असते, तुटल्या तांदळासारखे, अतिशय चांगलं जीवन जगणारे. पण कुले च्युती भयम, त्यांना सारखं भय असतं आपल्या कुळात असा एखादा येऊ नये, कुलदीप यावा, कुलांगार येऊ नये. असा जर कुलांगार जन्माला आला तर आपल्या कुळाचं वाटोळ होईल. म्हणून कुलवान माणसं आपल्या कुळाला डाग लागू देत नाही. आळंदीला जर आले तर देहूला जा. देहूला मोरे कंपनी, मोरे इनामदार तुकोबरायचे वंश.
मोऱ्यांचा वंश 10-11 पिढ्या असेल महाराजांची. 11 पिढ्या तुकाराम नाव कोणाचंच नाही. आपण आजोबाची नावं ठेवतो, नातवांना ठेवतो की नाही, आज्याचं, पंजाचं, खापरपंजाचं. 11 पिढ्यात तुकाराम नाव कोणाचंच नाही. मला का नाही, मी त्यांना विचारलं, मोरे महाराज म्हणलं, महाराज आम्ही आमच्या आजोबाची नावं ठेवतो, आमच्या पंजोबाची नावं ठेवतो. अहो तुकाराम महाराज तुमच्या वंशातील तरी आम्ही नाव ठेवतो. गावात, प्रत्येक गावात तुकाराम नावाचा माणूस असायचा नाही, असणार महाराष्ट्रात तर नक्की असणार. महाराज मग तुमच्या कुळात तुकाराम नाव का ठेवत नाही? त्यांनी उत्तर फार समर्पक दिलं बरं का शेट्टी महाराज. त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या तुकोबरायांचं जीवन निष्कलंक जीवन होतं. जसं ज्ञानोबरायांचं वर्णन आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका, तशी आमचे तुकोबरा आमच्या कुळाचं भूषण आहे. आणि म्हणून आमच्या जर कुळात कोणाचं तुकाराम नाव ठेवलं आणि त्यांनी जर एखाद्या गावचा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह बन पाळला तर आमच्या कुळाला डाग लागल. आणखीन 11 पिढ्यात कोणाचं नाव ठेवलं नाही तुकाराम. माझी तुम्हाला सगळ्या आई बापाला विनंती आहे, लहानपणी 5ला 12ला नावं ठेवायची घाई करू नका. आपण ज्यांची नावं ठेवतो ते तसे पुढे सोडून वागत येत का हे पा लय पडझडे सांगायला घेत नाही. एकाचं नाव ठेवलं पांडुरंग, त्याने एका सप्त्याची 2 सप्ती केली. एकाचं नाव ठेवलं विठ्ठल, त्याने एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्या. असे तुम्हाला नावानिशी आणून दाखवेल मला. भयानक आहे. म्हणून नावं ठेवत असताना जरा विचार करा. विठ्ठल पुणे चिठ्ठी भय शास्त्रकार सांगतात बोलवाने, पण आपल्या कुळावर डाग लागल की काय असं त्याला रात्रंदिवस भय असतं. मराठी पुणे चिठ्ठी भयम विद्ये नृपाला भयम. धनवान धनवान, पण त्यालाही राजाचं भय का. राजा कधी माझ्या धनावर इन्कम टॅक्स बसवील सांगताच यायचं नाही. कितीही पैशावाला मनुष्य असू द्या मला, आपला पैसा कधीही त्या इन्कम टॅक्स वाल्याच्या नजरेत येऊ नये म्हणून ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. याला माहिती वित्ते नृपाला भयम, त्याला राजाचं भय असते. किती पैसा गोळा केला तर. आमच्या आष्टी तालुक्यात एक घुमरी पिपरी बघा, घुमरी पिपरी, लहान मुलं चकरी खेळत होती. गावात एक जुना वाडा होता. पोरं चकरी खेळता खेळता त्या वाड्यात तिने तिथं कुत्री व्याली होती. कुत्री व्याली म्हटल्यानंतर पोरांनी त्या कुत्रीची पिलं आपल्या घरी न्यायची आपल्याला पाळायला. आणि कुत्रीने काही ते वाडा उकरला होता. जिथं वाडा उकरला तिथं सोन्याच्या चकऱ्या आत वाड्यात धन होतं पहिलं जुनं काळीचं. वाड्यातल्या लोकांना सापडलं नाही, पण त्या पोरांना दिसलं. पोरांनी ते चकऱ्या घ्यायच्या, त्यांना काय माहिती सोन्याच्या लोखंडाच्या. पोरं चकऱ्या अशा हानीत हानीत निघाले. ज्या गल्लीने निघाले त्या गल्लीला होतं सोनाराचं घर. सोनाराने पाहिलं, अरे चकऱ्या तर पिवळ्या धमूक येतात. ए बरं इकडे या. ते चकऱ्या पाहू द्या, पाहिलं उघडून तर सोनं. इकडे या, 100 रुपये घ्या जा या पिऊन. कारण ते जागेवर राहिले असते तर चकऱ्या 100ला कसं काय मागितल्या. पोरांनी 100 रुपये घेतले ना. पोरांना विचारलं आणल्या कोण आवडल्या त्या जुन्या वाड्यात आहे ना कुत्री व्याली तिथं लई होय पळल्याला. त्यातल्या आम्ही 1-2 चकऱ्या आणल्या होत्या. बरं तिने पोरं काढून दिलं त्यांनी घर उघडं टाकलं. पैशांचे माणसं पैशाच्या मागं लागलेली माणसं काय करतील सांगायला घेत नाही मला. अहो कांद्याचं रोप भेटत नाही तर माणसं काय तडफडा करून राहिलं सांगायला घेत नाही सध्या. असू द्या. आता ते आमच्याच तिकडे चाललंय तर तुम्हाला तरी काय म्हणावं. मी आज आमच्या घरूनच आलोय. म्हातारी दिवसाला कांदा हाय ते म्हणजे यांना कांदे लय मजा झाली. म्हणजे बरं चाललंय चलू द्या. पांडुरंगाला विसरू नका म्हटलं. ऐका, त्याने जायचं तिथं आणि त्याने सोनं आणायचं आपल्या घरात टाकायचं. दार लावायचं सुद्धा ध्यान नाही. शेजारी एक चर्मकार राहतात. तो म्हणला हे सोनार काय आणून टाकते. आणि ते चर्मकाराने पाहिलं तर घर उघडच आवजाव घर तुम्हाला. आणि त्याने सोनाराने तिथं आणून टाकलं का चर्मकाराने खवेलेली भरायचं त्याच्या घरात. महाराज बातमी फुटली गावात. हे असल्या बातम्या लगेच वाऱ्या हाते बाबा चालले सज्जनाचे गाव धावलंय. महाराज गाव धावलं का बातमीचे का आष्टी पोलीस स्टेशनला आलीच पोलिसाची गाडी. सगळ्या गावाला वेळा टाकला. वित्ते नृपानं सगळ्या गावाचं गळ्यातलं सुद्धा नेलं. वाड्यातलं तर नेलंच नेलं, पण गळ्यातलं सुद्धा काढून नेलं.
मानी मनुष्य आहे. गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्याला मान आहे, पण त्यालाही भीती राहते. रातोरात जर पुला खालून पाणी गेलं तर आपण या मानाच्या पदावर आहोत, पण पुढल्या पंचवार्षिकला जर कार्यकर्ते आपल्याकडून राहिले नाही तर, आणि मग त्यांनी आपलं मान जायला नाही पाहिजे. मग ते म्हणजे नाही, यांना मी काय लढणार नाही, कोणालाही तिकीट. अशी मानी माणसं आपल्या पदाला घाबरत असते. जर आपलं एकदा का गळती लागली, हे पडत येत म्हणून गळती लागली तर ते पडतच राहते. म्हणून पडायचंच नाही. विठ्ठल माने दैन्य भयम बले रिपू भयम. बलवाने ताकद मिळवली, पण जर आडदांडपणा करायला लागला तर त्याला कोणी ना कोणी शत्रू जन्माला येतो, आणि त्याच्या बलवानाचा बळ जिरवल्याशिवाय राहत नाही. आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे, बळाला जोडा लागतोच, आई तशी लेख आणि घोडी तशी मेघ. ते बळाला जोडा लागतोच. किती मोठा वाघ असला त्याला पिंजरा आहे म्हणा, बलवान असला का त्याला जोडा लागणार म्हणजे लागणार. त्याने समजायचं नाही की मला आता जोडाच राहिला नाही, तुला जोडा लागणार. शाळेमध्ये एका वर्गात 50 मुलं 50 मुली होत्या. मग मॉनिटर कोण करायचा मोठा वाद निर्माण झाला. मुली म्हणायच्या मुलगी, मुलं म्हणायचे मुलगा. आता काय करा, शिक्षकांनी मधला मार्ग काढला, आपण निवडणूक जाऊ, जो निवडून येईल तो मॉनिटर होईल वर्गाचा. मग सर्व मुलींनी युती केली, आपलं मतदान फुटलं नाही पाहिजे, एकच मुलगी उभी करायची. एकच मुलगी उभी केली. मुलं म्हणजे अरे मुलींचा आदर्श घ्या, आपली एकच मुलगा उभा करा, 2 पार्ट्या नको. पोरांनी एकच पोरग उभा केला. झालं मतदान झालं, मत मोजणी झाली, आणि मुलगी जरा 2-3 मतांनी निवडून आली. कस काय? पोरही 50 हो, मुली 50 हो, मुलगी कस काय निवडून आली? मुलांचं मतदान फुटलं. कस काय फुटलं? कीर्तन झाल्यावर काट घ्या मग सांगतो. 2-3 मतदान फुटलं, मुलगी 2-3 मतांनी निवडून आली. बाळाला जोडा लागतो, मला हे सांगायचंय. बाळाला किती बलवान असतं तर त्याला जोडा लागतोच मला. नक्कीच नक्कीच लागणार म्हणजे लागणार. मग शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी अशी त्वरित निघाली. मला झाले का नाही मॉनिटर, झाले का नाही? जे पडलं होतं ते पुढे चाललं होतं. पुढे चालल्यानंतर नेमकं चालता चालता प्रसंग असा झाला की ते सायकलवर होतं, आणि सायकल पुढे घालत असताना नेमकं कुंभारवाड्यातून एक गाढवा आलं. गाढवाची त्याची झाली टक्कर, आणि ते गाढवाच्या पायावरच पडलं. पडल्यावर मुलींनी मदत करायला पाहिजे का नाही? मदत तर केली नाही, पण पुरी हसायला लागल्या. म्हणले का रे रामू, दादाच्या पाया पडतो का? त्याला गाढवाचा भाव केला ना. रामू नाही हुशार होता. रामू म्हणला हो हो वहिनी, दादाच्या पाया. याला म्हणायचं शेरा सव्वाशे. बले रिपू भयम. तुम्ही शेर असाल तर तुम्हाला 125 भेटल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून त्याला भय असतं. शास्त्रकार सांगतात माने दैन्य भयम बले रिपू भयम रूपे जराया भयम. अशी ज्ञानोबराची गोड ओवी. याला रूपवान मनुष्य त्याला म्हातारपणाचं भय वाटत. जो रूपवान आहे ना, त्याला जसं जसं वय वाढल तसं त्याला तर भीती वाटते की आता आपल्या रूपाला उतरती काढा लागल. ज्ञानोबराची ओवी माना, राहे पन्यांगपणा वडीलपणे. राहे पन्यांगना वडीलपणे. पन्यांगना म्हणजे देह विक्रय करणारी माऊली. ती जन्मभर मी तरुणच कसं दिसेल याचा विचार करत राहत आहे का नाही? ज्ञानोबराची ओवी, त्याला माऊलीची ओवी म्हणा. राहे पन्यांगना वडीलपणे. त्याचं कारण रूपे जराया भय. रूपवानाला म्हातारपणाचं भय आहे. आता फार गोड श्लोक आहे. 6 सांगितले, 3 पुढील भागा. विठ्ठल असं प्रत्येकाच्या पाठी भीती लागलेली बघा. व्यावहारिक स्तरावरला असू द्या नाही तर परमार्थिक स्तरावरला असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही भागाचा असू द्या, शिक्षित असू द्या नाही तर अशिक्षित असू द्या, प्रत्येकाच्या पाठीवर भय लागलेलं आहे. महाराज भय लागलंय, भय लागलंय, भय लागलंय हे सांगायला तुम्हाला तारीख नाही दिली आम्ही. या भयातून बाहेर कसं पडायचं याचा काही उपाय शास्त्रात असेल तर सांगा. तर शास्त्रकार सांगतात या भयातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे एक बाजू असली पाहिजे. काय? आपल्याला कोणीतरी अभयदान दिलं पाहिजे. जो आपल्याला अभयदान देईल तोच आपल्याला या
भयातून बाजूला काढली. मग महाराज कोण कोणाला अभयदान देतं? तर शास्त्रामध्ये त्याचा एक श्लोक आहे. शास्त्रकार सांगतात माता पुत्राय संत साधकाय. शास्त्रकार सांगतात आई ही मुलाला अभय देते, साधू हे साधकाला अभय देतात. महाराज औषध हे रोग्याला अभय देतं. महाराज बर राजा हा दुर्बलाला अभय देतो. आणि देव भक्ताय वैराग्य सक्ताय अभयम ददाती नित्यम सेविताय. शास्त्रकार सांगतात माता पुत्राय अभयम ददाती. मुलगा जर भ्याला असेल तर त्याला अभय कोण देतं? आई. बापाने सांगितलं कार्त्या असा का वागला सांग, दिलं तोंड फुल. संध्याकाळी येतो घरी आणि तुला चुकूनच काढतो. बाप असं म्हणून निघून गेला. मुलगा घाबरला. आता बाप अडकला. आता काहीतरी आपल्याला नक्की शिक्षा होणार संध्याकाळी. पण आई त्याला अभय देते. बाया नको काळजी करू. अहो आई ते बाप नाही भडकलाय माझा बाबा, आता कसं करू? म्हणजे ते किती जरी भडकले असले तर मी त्यांना एका मिनिटात आईस्क्रीम करीते. म्हणजे तर आई तू काय फ्रीज आहे का? फ्रीज बापाने घराबाहेर काढलं काय त्याला मागच्या दाराने घरात गेली. याला म्हणायचं माता पुत्राय अभयम ददाती. आई पुत्राला अभयदान देते. संत साधकाय साधकाच्या पाठी जर भय लागलं तर साधकाला अभयदान साधू देतात. महाराज विठ्ठल अभय उत्तरी संती केले दान. अभय उत्तरी संती अभय उत्तरी संती केले दान. जर साधकाला भय निर्माण झालं तर त्याला अभयदान देतात. त्याला साधू म्हणतात. आई मुलाला अभयदान देते. साधू साधकाला अभयदान देतात. तिसरं सांगतात की नृपो दुर्बलाय. दुर्बले गावातली माणसं त्याला विरोध करतात. गावातली माणसं त्याला पीडा देतात. अशा वेळी त्याला अभयदान कोण देतं? राजा. दुर्बलावर अन्याय झाला का त्याने राजाचा दरवाजा ठोकायचा. राजा त्याला अभयदान देतो. नृपो दुर्बलाय पीडिताय औषधम. शास्त्रकार सांगतात जो पीडित आहे रोगाने त्याला अभयदान देतं औषध. रोग झाला का व्याधी पीडिला जावे वैद्याची. रोग झाला का त्याने डॉक्टरांकडे जावं, वैद्याकडे जावं, औषध घ्यावं. ते औषध त्याला अभयदान देतं. पुढे सांगतात देवो भक्ताय वैराग्य सक्ताय. जो सक्त म्हणजे आसक्त आहे त्याला जर अभयदान द्यायचं असेल तर त्याने वैराग्याला शरण जावं. वैराग्य भोगी आसक्त माणसाला वैराग्य त्याला अभयदान देतो आणि त्याला सत्पंथाला लावतो. आपल्या अभंगाचा मुद्दा आला देव भक्ताय. देव भक्ताला अभयदान देतो. भक्त जर गांजला, भक्तावर जर काही संकट आलं तर ते आध्यात्मिक संकट असू द्या, आधी भौतिक संकट असू द्या, आधी दैविक संकट असू द्या, या संकटातून त्याला अभयदान दुसरं कोणीच देत नाही. देतो तो भगवंत देतो. कसा देतो याचा खुलासा नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. देवराज आले पंचके बसरे. देवराज आले पंचके बसरे. देवराज आले पंचके देवराज आले पंचके
मध्ये बघा गाडी असते बघा, गाडी खेड तालुक्यात खेडचे गाडी, संगमनेरचे पेढे, जुन्नरचा तमाशा, आंबेगावची तरकारी भाषा. लय मोठं आहे, ऐकायला घे. नंतर सांगा ना. सांगू का? सगळं नाही आठवायचं, पण पुणे जिल्ह्यातला प्रत्येकात विशेष सांगितलेलं आहे. जेवढं आठवतं तेवढं सांगतो. तुम्ही म्हटले म्हणून सांगता. खेडची गाडी प्रसिद्ध आहे. संगमनेरचे पेढे, घारगावचा पेढा प्रसिद्ध आहे. जुन्नरचा तमाशा, नारायणगाव जुन्नर तालुक्यात येतं ना, प्रसिद्ध आहे तमाशा. आंबेगावची तरकारी भाषा, आंबेगावमध्ये सगळे तरकारी तुम्हाला विशेष, सगळे लोक तरकारी पिकवतात मला. बर. शिरूरची वाळू प्रसिद्ध आहे. भोरची वळू प्रसिद्ध आहे. भोर तालुक्यात वळू नाही प्रसिद्ध आहे. बर. वेल्ल्याचे किल्ले, इंदापूरचे सल्ले प्रसिद्ध आहेत. वेल्ल्याला किल्ले प्रसिद्ध आहेत वेल्ला तालुक्यात. इंदापूरला सल्ले प्रसिद्ध आहेत. फडणवीसाचे ते नंतर पहा. बर. खडकवासल्याचं पाणी, भोसरीची पैलवानी. खडकवासल्याचं पाणी प्रसिद्ध आहे. तिकडे मोठे धरण आहेत वर. भोसरीची पैलवानी प्रसिद्ध आहे. मावळचा तांदूळ प्रसिद्ध आहे. सासवडचे खंडोबाचा गोंधूळ प्रसिद्ध आहे. जेजुरीला सासवड तालुका आहे. बरं. ऐका, हवेलीचा हवाला, हवेली तालुका आहे पुणे जिल्ह्यात. सगळ्या तालुक्यातली लोक हवालाच देतात, काही करीत नाही, नुसता हवाला देतात. हवेलीचा हवाला. मुळशीचा दावा भावाला. मुळशीच्या सगळ्या बहिणीने भावावर दावे टाकले तर जमिनीच्या. जमिनी गुंठा आहे ना, गुंठा मंत्री. हो. पुढं ऐका, दौंडच्या करामती, दौंडच्या करामती आणि रातोरात सरकार उभी करते बारामती. आपला विषय होता गाडी. हे चाल म्हणले घरच्यात धरली, मध्ये गेले, शाळेच्यात गेले. मी तुमच्यावर निघालंय खरं, एक निघालंय तुमच्याबरोबर. ते आमच्या तिकडे गाड्या असतात. गाड्याला आपला गाडा पहिला निघा म्हणून बैलाला वर्षभर सांभाळतात आणि महिनाभर अगोदर बैलाला अंधारी देते. अंधारी देते म्हणजे अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवते. बैल गाड्यालाच बाहेर काढायचा. तो गाड्याला बाहेर काढला का ते अंधारातून बाहेर निघालेला असतो ना, पळवतोय बघा, आणि गाडा एक नंबर येतो त्याचा. तसं हे 7 महिने कोरोनाची अंधारी दिलेली सगळ्यांना. त्याच्यामुळं पक्वाचे बी जरा भावी होत. तुम्ही बी असे जरा फिटच खायला भेटला. ऐका, आपला विषय काय चाललाय की आई ही बाळाला मैदान देते, साधकाला मैदान देतात, वैराग्य विषयासक्ताला मैदान देते. ज्याला त्याला मार्ग गाठायचा असेल तर तसा भगवंत भक्ताला मैदान देतो. कोण श्लोक आहे? देवो भक्ताय वैराग्य सक्ताय अभयम ददाति नित्यम सेविताय. जर त्याची सेवा केली तर तो अभयदान दिल्याशिवाय राहत नाही. भगवंत भक्ताला कसं अभयदान देतो? नामदेव महाराज गाऊन सांगतात, देवराज आले मंचकी बैसले. भगवंत आले, देवघरा आल्यानंतर आम्ही भगवंताला मंचकावर त्याची प्राण प्रतिष्ठा केली. मंचकी बैसले. कीर्तनकार 50% पास होतो. कधी? त्याचा अभंग प्रसंगाला जुळतो की नाही याच्यावरून. अभंग प्रसंगाला जुळता मिळता घेतला ना, 50% कीर्तन जुळलं बा असं आहे. आणि 50% मग माल मसाला टाकून जुळवून घ्यायचा असं आहे. देवराज आले मंचकी बैसले. खरंच आहे. गोकुळाष्टमी कोणता अभंग घ्या? 10-12 कीर्तन. गोकुळाष्टमीला मोठे महाराज 5,000 लोक बसलेले, त्याने अभंग घ्यायचा 10-12ला. जेथे जावे तेथे कपाळ. आमचं फुटकं कपडा तुझ्या कीर्तनाला. आणि राम जन्माला सकाळी 10-12 कीर्तन. कोणता अभंग घ्या? आलिंगन घडे मोक्ष सायुज्य दाग जोडी. म्हणजे मोक्ष सायुज्य तर राहू द्या बाजूला, जोडीच घ्या म्हणतात. हो. माऊलीच्या समाधी सोहळ्यावर कोणता अभंग घ्या? समाधीचं कीर्तन. कोणता अभंग घ्या? चिंता नाही गावी विष्णुदासाची. अरे म्हणजे गेल्या कृपळ उदार माझा ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. हे अभंग घ्या ना. अभंग घेण्यात 50% कीर्तनकार पास होतो बा. मी संस्थेचा विद्यार्थी, कंपनीचा माल आहे, हलगडीवर नाही बा. ऐका, आज भगवंत अधिष्ठानावर बसले म्हणून अभंग तसाच आहे. देव
मंचकी बैसली देवराज आले आणि मंचकी बैसली भगवंत आले अधिष्ठानावर विराजमान झाले. अहो झाले आम्हाला काय फायदा भक्तांशी दिले अभयदान. भक्तांना मात्र अभयदान दिलं. बाबांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला अभयदान देतो. आणि काय अभयदान दिलं त्याचा खुलासा दुसऱ्या कारणात करतात. असं हो तुम्ही सतवत मे अनुनिया सुखे सात हो तुम्ही अवघे सुखी रहा. अवघे सुखी रहा. अवघे सुखी रहा. सात हो तुम्ही अवघे सुखी रहा. काळजी करू नका अवघे सुखी राहा. तुम्ही सर्व सुखी राहा. आणि सुखी राहून काय करा सुखी राहून या दारूचे दुकान शोधा. काय शासन बी असेल महाराज देवळं पण आणि दारूचे दुकान उघडे. फॅमिली देवळात वारकरी जर जमा झाले तर कोरोना वाढत आणि दारुड्याला कोरोना होत का. मास्क लावून दारू पिते कधी आमच्या वारकऱ्याला सांगितलं तुम्ही मास्क लावून उभा राहा. ते बघा महाराज मास्क लावून उभे. तुम्ही सांगितलं तर वारकरी सगळे ऐकते. दारुड्यांना म्हणा बरं हे मास्क लावून दारू प्या. ते मास्क नाही लावायचे पण ते आपल्याला मुस्क लावल्याशिवाय राहायचे. बघा हो वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय. फक्त शासनाने नियमावली घालून द्यावी. पण शासनाच्या डोक्यातच नाही की वारकऱ्याचा टाळ वाजावा म्हणून. विठ्ठल असो ज्याचे त्याचे मात. आता आपण पुढे बोलावं काही बोलावं तर अर्णव गोस्वामी अटक केला. जपून बोललेलं जपून राहा सुरक्षित राहा. त्यांच्यापासून लाभच बरं 2 गज दुरी मास्क हे लाभ राहते शासनापासून. 3 गोष्टीच्या नादी लागू नये. कोणत्या 3 गोष्टी व्यसन शासन फॅशन. काय 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 व्यसन व्यसन बनवलं. व्यसन नाही व्यसन व्यसन शासन फॅशन नाव राहिलं पाहिजे त्याच्यापासून. विठ्ठल भक्तांना अभयदान देतात. दास हो तुम्ही अवघे सुखी राहा. सुखी राहा. आता कोरोना गेला मग सुखी राहून आनंद करा. दिवाळी साजरी करा. दिवाळी आली आता तोंडावर. भगवंताचं भजन करा. आनंदात राहा. दास हो तुम्ही अवघे सुखी राहा. सुखी राहून आनंद करा. पण आता मोकळीक दिली भगवंता तुम्ही दुसऱ्या चरणात. पण याच्यासाठी आम्ही साधना काय केली पाहिजे. साधना सांगता रात्रंदिवस माझे करावे चिंतन. तुम्हाला मोकळीक नाही तुम्हाला एक बंधन आहे. रात्रंदिवस माझं चिंतन करा. करमाळा तालुक्यात कोर्टी जवळ एक गाव आहे. आता काय लक्षात नाही गावाचं नाव. काल एक विद्यार्थी आळंदीला आला होता महाराज. आडनाव त्याचं चेंडे. नाव सुद्धा मला माहित नाही. आडनाव माहिती आपल्या मधू करीत होता. तो आला होता आळंदीला. म्हणा कशाला आला आळंदीला. तो म्हणा मी ज्ञानेश्वरीची परीक्षा द्यायला आलो. आणि म्हणा तू कधी पाठ केली. म्हणा लॉकडाऊन ज्या दिवशी झालं तेव्हापासून सुरू केली. 14 अध्याय पाठ केले म्हणून. ज्ञानेश्वरीचे 14 काहींचे अख्ख्या आयुष्यात एक ओळी पाठ नाही. विचारू काय एखाद्याला असू दे आता काय विचारायला. हो 14 अध्याय पाठ केले. वेळ
आमच्या आळंदीत एक वारकरी त्याने 64 गाथ्याची पारायण केली. हो, 3 दिवसाने 2 दिवसाने गाथा पारायण. ते म्हणजे मला सकाळी स्नान झालं का, काकडा झाला का, स्नान झालं का, गाथा घेऊन बसा, जेवायला पटायचं. जेवण झालं का म्हणजे उभेने पारायण करायचं म्हणजे सारखं पारायण कर. 64 गाथ्याची पारायण केली महाराज. बऱ्याच महाराज मंडळीला ग्रंथ उघडायला चांगली संधी भेटली. 2-4 वर्षाने देवाने असं एखादा आणि जावा असं नको, पण प्रत्येकाला वेळ दिली पाहिजे, अभ्यासाला वेळ दिली पाहिजे. ऐका, मग आम्ही साधना काय करायची? रात्रंदिवस माझे करावे चिंतन, रात्रंदिवस माझं तुम्ही चिंतन करा. यमाचे बंधन तुम्हा नाही, आणि मग यमाचं भले तुम्हाला पाठीमागं राहणार नाही. माझं चिंतन करा. चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेणे दुःखे. चिंतनेची राणी नलगे अन्न पाणी, तुका म्हणे मनी समाधान. बाळक्रीडेतीप्रमाणे चिंतनात तुम्ही राहा. यमाचं तुम्हाला बंधन होणार नाही. विष्णुदास नामा गावनिया गेला. नामदेव महाराज म्हणतात, मी तुम्हाला गायन करून सांगतो, आता मी जातोय भेटून मला. पण हे ध्यानात धरा, शेजे पहुडाला देवराना. भगवंताला आपण शेजारती करून झोपवलंय. दास हो तुम्ही अवघे सुखी राहा, सुखी राहोनिया आनंद करा. बराच उशीर झालाय, काही माणसं उशिरा आलेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे, आणि म्हणून त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. वेळेत सेवा सोडायची, 5 मिनिटात सेवा सोडायची. भगवंताचं भजन करा. सुखी राहा, सुखी राहोनिया आनंद करा. 5 मिनिटं घेऊ का? 5 मिनिटं चालत ना? भगवंत आले, अधिष्ठित झाले आणि भक्ताला बलिदान दिलं आणि सुखी केलं. एखादं उदाहरण सांगा आणि सेवा सोडून द्या. शंका विचार, आमची शंका आहे की असं उदाहरण सांगा की भक्ताला अभयदान भगवंताने दिलं आणि सुखी केलं, आनंदी केलं. उदाहरण सांगा. शंका विचारणारा काकड्याला गैरहजर असणार. काकड्याला या अभंग कानावर पडल. वंचनेच्या काय देणे भगवंत. अभंग आहे का? कसं भगवंत भक्ताला अभयदान देतो. प्रत्येक ज्या ज्या भक्तावर जे जे संकट आलंय, ज्या संकटाचं भय आलंय, भगवंताने त्या संकटाचं भय दूर केलंय. शेकडो प्रमाण आहेत आणि शेकडो उदाहरण आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगतो. खाली धाराशिव जिल्हा आहे, त्याला हल्ली उस्मानाबाद म्हणा. तिथे एक तेरडोकी नावाचं क्षेत्र आहे. त्याचं पहिलं नाव आहे सत्यपुरी. एकनाथ महाराजांच्या गाथ्यात गोड चरित्र दिलेलं आहे कोरोबा काकाचं. सत्यपुरी आयशे म्हणती तेरेशी, हरे भक्तराशे कुंभार गोरा. तिथं कोरोबा काका राहतो. काय करायचे? दागिने घडवायचे. नाही, कुंभाराचा धंदा म्हणजे रोज माती आणायची, तुडवायची, गारा लावायचा, बेस्टपैकी त्याची सुंदरपैकी गाडगे बनवायची, भाजवायची, विकायला यायची. असं
दररोज त्यांचा दिनक्रम चालू. नित्य वाचे नाम आठवे विठ्ठल, भगवंताचं चिंतन करायचे. भक्तिभाव सबळ हृदया माझे, भक्तिभाव अंतःकरणात दृढ होता. आणि मग एक दिवस चिखल तुडत असताना त्यांचा वर्ष 1.5 वर्षाचा मुलगा, पाणी कमी पडलं म्हणून मंडळी पाणी आणायला चालली. आणि मुलगा होता, स्वामी हे बाळ इथं ठेवते आणि मी पाणी घेऊन येते. तर ते गोरोबा काका भजनात दंग झालेले, ते बाळ तिथं ठेवले माहितीच नाही. आणि ती माऊली गेली पाण्याला. आणि एका जनार्दनी नाचता समरसे बाळ पाया सरसे चिखली आली. ते सामरस्यामध्ये, सामरस्याची दिवाळी, सामरस्यामध्ये नृत्य करत असताना आई दिसेना म्हणून बाळ बापाकडे आलं. बापाच्या पायाला मिठी मारली. गोरोबा काका भानावरच नव्हते बाळ. आणि काकांच्या गोष्ट घडूनही ती घडली. काकाकडून ते बाळ पायाखाली तुडवलं गेलं. रक्त मांसतेने गोळा झाला लाल. तो गोळा होता चिखलाचा, भला मोठा लाल बुंद, सगळा लाल बुंद झाला. रक्त मांस चिखलात मिसळलं. माती माऊली गेली पाणी आणायला. गेले, अर्ध्या तासाने झाली. अर्ध्या तासाने कशी आली? महिला मंडळाला लय गणुबात असते, लय गणुबा, दोघाला लय गणुबा. एक महिला मंडळाला आणि एक गजाड्याला, गांजा वाढणाऱ्याला एक लय गणुबात महाराज. आपल्याला माणसं बोलवावं लागते, त्यांना माणसं बोलवावं लागत नाही. आपल्याला माईक मध्ये सांगावं लागतंय महाराज आले चला, त्यांना सांगावं लागत नाही. धोराधोरानीच माणसं गोळा होते. धोराडं पेटलंय कारखान्याचं, मोळी टाकली चला. तिथं मोळी नाही टाकावं लागत, पोळी टाकावं लागत. असं थोडासा फरक आहे, नाही तर कारखानाच पेटी देतो. बॉयलर लय लय गणपत त्यांना, एक पुडी 9 गडी आपण गोळा होते महाराज. जसं गजाड्याला गणुबात, तसं माता मावल्याला गणुबात. काय आता वाईट मानून नका घेऊ. जर एखादी मावली काही कामानिमित्त बाहेर पडली तर काम 5 मिनिटाचं. पण गंगूबाई भेटल्या, संगूबाई भेटल्या, द्रुपदाबाई भेटल्या, ते वेळ जाणार म्हणजे जाणार. ती मावली गेली पाणी आणायला. आणि वाटत काही मावल्या भेटल्या आणि गप्पात काळ गेला. 5-10 मिनिटात यायचं तर अर्धा तास झाला. येऊन पाहते तर खाली हंडा ठेवला, बाळ अंगणात नाही. घरात पाहिलं, गल्लीत पाहिलं, बाळ नाही. मग स्वामीला, स्वामी आपलं बाळ पुढे. खाली पाहिलं तर रक्त मांसतेने गोळा झाला. त्याला आईच्याच जन्माला जावं लागत. त्या माऊलीने धाड दिशी खाली अंग टाकलं जमिनीवरून, रडू लागली, ओक्साबोक्षी रडू लागली. कारण तिला तर एकुलतेच बाळ होतं ना. वैशेच्या शेवटी एकच वांझोटी अशी माऊली. 8 दिवसांनी मुलबाळ झालं होतं, पुन्हा होईल शक्यता नव्हती. आणि ते बाळ पेलं महाराज. जे माऊली रडायला लागली आणि मग गाव गोळा झालं. गाव गोळा झाल्यावर खरं सांगा, गाव त्या गोरोबा काकाबद्दल चांगलं बोलत असेल का? नाही, आपल्या गावानच परीक्षा करायला. जे गाव हे याला काय बुवा म्हणते काय हे वरचू नाही. कारण त्याला बी तंबाखूला लावायचं असतो, त्याच्यावर बी घालायचं असतं. म्हणते घेरेचो नाही इकडं, हे याला काय बुवा म्हणते काय. माळ करायचं पीठ महाग केलं म्हणजे त्याने रान धरलं लांबून लोकांनी महाराज. लांबून रान धरलं बघा गोरोबा काकाचं. म्हणजे आज रानच वैती करायचं. कोणी उठायचं काकालाच बोलायचं. म्हणजे काका भावणारच नाही. काका नाचत होते, गाव गोळा झालं, बोलत अर्धा पाऊण तास झाला. काका भजनात दंग. ती माऊलीचा धैर्याचा बादच फुटला. चिपाई ताडदिशी उठली महाराज. एखादी माई जर तडकली तर मला वाटतं तुम्हाला काय नवीन सांगायला नको. जे माऊली तडकली महाराज, जे गोरोबा काकाला धरलं. जळो हे भजन आपुलेनी हाते, बाळ मृत्तिकेत तुडविले. जे काकाला पकडूनच माझा एकुलता एक बाळ तुम्ही तुडवलं. भजनाच्या नादात तुमच्या भजनाला काढी लागू. महाराज आतापर्यंत गोरोबा काका भानावर नव्हते, पण भजनाला काढी डाबो म्हटले का काका ताट दिशी उठून बसले. खाली पडले होते, काका उठून बसले. माझ्या भजनाला जळू म्हणती, माझ्या भजनाला जळू म्हणती. महाराज पहिले माणसं लय कराडी होते. भजनाला जळू म्हणती. एखादा भाजण्यापासून फक्त सांगायचं ते पपेची आई बोलून राहिले. टाळ तिथं सगळं तिथं तसाच निघा. अहो माझ्या कीर्तनात तुम्ही पाखवाजाच घ्या. पाखवाजात फक्त पपेची आई उभा राहिली ना, कमर हाटून
आले का तुम्ही कीर्तनाला? कीर्तनच सोडून दिलं ते तुझ्या मागच निघाला नामयाचे पाठीचा लिंगेचे महाराज काय ती माणसं पुढे या आपलं माणसं गोरोबा काका म्हणजे माझ्या भाषणाला आग लागू म्हणते आहागे पापिष्टे भजन भंगिले ताडना लागी घेतले काष्ट हाती. ते कुंभाराचा आवा पेटायची लाकडं होती. आता नवीन पोराला आवाज कळायचा नाही. आवा म्हणजे दुसरंच काही डोक्यात यायचं त्यांच्या. जुन्या लोकांना विचारा कुंभाराचा आवा राहायचा पेटवायला. गाडगी पेटवा आवा राहायचा. आवा पेटवायची लाकडं होती. लाकूड घेतलं आहागे पापिष्टे भजन भंगिले ताडना लागी घेतले काष्ट हाती. डोक्यात लाकूड घालणार. कोणत्याही महिला आपला मालक किती पार मारतात हे कोणालाच विचारायचं नाही. फक्त त्याच्या बायकोला जाऊन विचारायचं. हो असं सप्ताह होतो. सप्ताह झाला का मग आगे सांगतो बाई साहेब काय तुमचे मालक सप्त्यात पुढं पुढं ते काय सांगू नका. सप्ताह आला का पुढं पुढं पळत आणि सप्ताह झालं का पिऊन पडत. कोणत्याही महिला त्याचा मालक त्याचा किती डोह खोले त्याला विचारायचंच नाही. फक्त त्याच्या बायको जाऊन विचारायचं हे कसल्या थराचं आहे. हा दगड थराचा आहे का पूर्णीच आहे हे फक्त तिलाच कळतं कोणालाच कळत नाही. तिला माहिती होतं एक बरोबर काका आता आपल्याला एका ठोक्यात मारतील. जुनी माणसं लय करायची होती महाराज नादच करायचं नाही. आता तुम्ही नाद करू नका तुम्हालाच हाता घालून काढी द्या. काका लाकूड डोक्यात टाकणार. तिला माहिती होती यांची पांडुरंगावर श्रद्धा आहे. तिने लगेच सांगितलं स्पर्श कराल मजशी विठोबाची आण ऐकता वचन मागे फिरे. माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. महाराज काय जुनी माणसं असतील हातावर लाकूड होतं ना ते लाकूड असंच मागं टाकून हात लावायचा ना. पांडुरंगाची शपथ पांडुरंगाची शपथ तुला हातच लावायचा नाही. जरा संसारच बसला. तिला तर हात लावायचा नाही पण तिचा हात ज्याला लागत त्यालाही हात लावायचा नाही. तिच्या हातच्या भाकरी खायच्या नाही. तिच्या हातले तिला कपडे धुवून द्यायचे नाही. सार्वत्रिक सगळं आपणच करायचं. पाठच काका उठायचे नदीला स्नानालयाचे स्नान करून तिकडूनच कपडे धुवून यायचे. पाणी आणायचं देवपूजेचं स्वयंपाकाचं. देवपूजा झाली का स्वयंपाक करायचा खायचा आणि माती तुडवायला जायचं. तिच्या लक्षात आला आपला मालक नियमाला चुकणार नाही. आपण पांडुरंगाची शपथ घातली म्हणजे कडालाच होणार. काय करावं. तिची बहीण लग्नाला आली होती. महिला मंडळाचं लय टावरला फोडली तिने डोकं लावलं नाही माझा संसार झाला. आणि जर यांनी दुसरी जर करून आणली तर सवतीचं भांडण लय कठीण. आता इथं कुठं सांगा. मग आपलीच बहीण द्यायची आम्हाला. ती गेली माघाराला. बापाला समजून सांगितलं माझा जर माझ्या संसाराला फळ लागलं नाही पण ही माझी बहीण जर दिली तर मलाही सुख लाभल आणि तिलाही सुख लाभल. आम्ही दोघी अतिशय आनंदाने राहू. आलाच तिचा बाप ती मुलीला घेऊन आला. हे सगळे आले गावातली माणसं गोळा केली. गाव अशा टायमाला गोळा करतो. हो म्हणजे गावाला आता हे याला अजून गळ्यात काहीतरी घालायचं याला जुळून द्यायचं लग्न. हे गाव लगेच गोळा झालं. हे विद्यार्थी आळंदीला शिकायचे तर आळंदीला गावाला आले तर गावचे लोक म्हणत नाही ते एखादा बोल समजून सांगा एखादे आम्हाला चाल समजून सांगा. ते म्हणते आता ते तुमचं जुळवून गावा घ्यायचं. आता झाले आता ते तुळशीचे लग्न आलेच जवळ पाहायचा का काय ठेपा. मला काल एक जण म्हणला तुम्हाला पाळ का काय ठेपा हळद म्हणलं. आता काय आमच्या गाड्यात घाली तो आणि का आणि मग तुम्ही रामकडे बघून म्हणता का काय काय ऐका. सगळं गाव गोळा झालं. काका अहो हाताने करून खाणं शोभत नाही गडी माणसाला. ते माता बावल्यानेच करू जाणार. मग 2 लग्न करा दुसरी करा. त्या खाल्ल्या आळीच्या पाटलाने 3 केल्या तर तुम्हाला 2 करायला का. आता पाटलाचं काकाचं कुठं सूत घाले का. म्हणजे काकाचं लग्न लावलंच लोकांनी. लग्न लावल्यावर जुने लोक काही खंडाळ्याच्या घाटात फिरायला जात नव्हते. ते पंढरपूरला दर्शनाला जायचे. राग मानू नका. पंढरपूर तालुक्यात काही गाव आहेत वास करायची देव करायची. प्रत्येकाची श्रद्धा असते बरं का. मी त्यांना विचारलं लग्न झाल्यावर तुम्ही गोंधळ घालतात का. ते म्हणजे आमच्या भागात जागरण गोंधळ हा विषयच नाही मला. पण मग काय करतात लग्न झालं का पांडुरंगाच्या दर्शनाला जोडील जायचं. हेच आमचं जागरण गोंधळ. म्हणलं आता हे वळण आमच्या लोकांना कवा लागायचं कोण झालं त्यांच्याकडं बरं का मानलं पाहिजे मला त्यांना. ते म्हणजे अरे पांडुरंगाच्या पुढं कोणी ते जगाचा बाप आहे म्हणले पांडुरंग. आम्ही अजिबात नाही म्हणले. आमचं लग्न झालं
आम्ही पांडुरंगाचं दर्शनाला जाणार म्हणजे. आणि मग ते गोरोबा काका तिथून पंढरपूर जवळ 100 किलोमीटर अंतरावरती गेलेच काका दर्शनाला. सगळं सहकुटुंब गेले. काकाचं मस्तक पांडुरंगाच्या पायावर आणि सासरा जरा बोलता बोलता घासावला. सासरा काका 2 लग्न झाले, पहिली आवडती दुसरी नावडती, असं पंक्ती भेद करू नका. जसं पहिलीला सांभाळला तसं दुसरीला सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ. काका म्हणले मग लग्नच कशाला मारायला लावलं म्हणजे. पांडुरंगाची शपथ, जसं पहिलीला सांभाळलं तसंच दुसरीला सांभाळलं. काय वारकरी नियम धर्म महाराज, हे सांगायला बरं वाटतं. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टीने पडतात. रणांगणाच्या गोष्टी सांगायला गोड वाटतात. चीनची बाउंड्रीवर असेल, चीनच्या बाउंड्रीवर तसं जा बरं तिथं मग कळलं. आता असल्या थंडीत सोपं नाही. जे देशावर लढतात त्या जवानांना आमचा नमस्कार आहे महाराज. दंडवत आहे त्यांनीच करू जाणं महाराज. आपण इथं फक्त बिड्यात ठोकू जाणं, आपण काही येणार कशाला विचारिता. गोरोबा काकांनी लग्नाचा दिवस झाला का लगेच रात्री वळकुटी उचलली थेट बाहेरच्या पडवी. घरात नाही झोपायचे म्हणजे. आता 2 बायका वळकुटी पडवीला मारुतीच्या देवळात. कस काय एक दिवस पांडुरंगाच्या देवळात, कधी मारुतीच्या देवळात, तर कधी घराबाहेर पडवीला झोपायचे. आता काय करावं काही कळेना. त्या 2 माता मावल्यांचे त्यांनी नियम आखणीच केली. काय आखणी केली? उद्या काकाला पडवीत झोपले का दोन्हीकडून झोपायचं. काका झोपले, दोघींनी दोन्हीकडून अंथरून टाकले. काकाचा हात आपल्या अंगावर घेतला. अरे राम 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 राम, जसा करंट लागावा तसा काकाच्या हाताला चटकेच बसले. अशा ओव्या ज्ञानेश्वरी 14व्या अध्याय. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी, साचची करचरणी होती डोळे, ही भूमी पाहायची आणि गोरोबा काका डोळ्यापुढे आणायची. हातात विवेक, पायात विवेक, डोळ्यात विवेक, कानात विवेक, बोलण्यात विवेक. मोठ्या माणसाचं महाराज आपला सगळा विवेक, सगळा वेळ आंधळ्याची वरात बाहेरच्या गावात. हे आपलं हसलं. काय मोठी माणसं. काका ताट दिशी उठले. सावध होऊन पाहे करत चोरी गेला. हाताने चोरी केली, एका जनार्दनी त्याला शिक्षा करू. सगळे अभंग मी पाठ केले, पण आता काही विसरत चालले. कस काय तुमच्या संधी सगळे पाठ होते, बिनचूक पाठ होते मला या. मग एका जनार्दनी त्याला शिक्षा करू. लगेच अंगणात आले. अंगणात वैरण कातरायचा आणखीता होता. आणखीतीचे नाही प्रकार आहे. वैरण कातरायचा आणखीता वेगळा, कैऱ्या फोडायचा आणखीता वेगळा, सुपारी फोडायचा आणखीता वेगळा, 1 फळीगाव 2 फळी करायचा आणखीता वेगळा. काही लोकांना असतो बर 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 बर. आणि ते बाहेर वैरण कातरायचा आणखीता होता महाराज. आणखीतीवर हात धरले, असेच हात मारले महाराज. हात मारल्यावर महाराज जशी ककडी तुटायची तशी हात इथून दोन्ही ताट दिशी तुटून पडले महाराजांना. छोटे हात झाले काका. काही मनगटापासून हातच तुटून गेले. पांडुरंगा धाव मोठे हात मारले पांडुरंगाच्या नावाने. आता पांडुरंगाला काळजी पडली आणि ते काकाचे हाक ऐकून दोन्ही बायका जाग्या झाल्या, गल्ली जागी झाली. ते मग ते सगळे पाहायला लागले लोक. आता रजोगुणी, सत्वगुणी, तमोगुणी लोक. तमोगुणी लोकांना अरे काय बोय का काय गेली हातच तोडली. रजोगुणी म्हणायचे माझ्या 2 बायकांचं काय करायचं. म्हणजे सत्वगुणी आमची वारकरी होते गावात. ते म्हणजे हा बघा वारकरी, पांडुरंगाची शपथ मोडली तर त्याने त्याचे हात तोडले. मला सोपं नाही. कोणी म्हटलं हे पांडुरंगाची शपथ लोकांना तर काय आखली ऐकत नाही. काय लोकांना समजू नका. पांडुरंगाचा का निघाला गाणा खकनाच होत असतोय. मला नाद नाही करायचं. आता इथून पुढं मूर्ती बसवली म्हणजे जबाबदारी संपली नाही, जबाबदारी वाढली. उद्यापासून सगळा नियम धर्म, सकाळचा नैवेद्य, दुपारचा नैवेद्य, संध्याकाळची दुपारती, शेजारती करायची. मग झोपत सकाळी काकड आरती करूनच देवाला उठवायचं. काय काय गावात देवाला आंघोळ सुद्धा नसती. हो जेव्हा अभिषेक घालून जेव्हा बसवलेल्या एकदा मूर्त्या, बस मूर्त्या काढायच्याच डोळ्याला उठवायच्या. तर आंघोळ नाही, पांघोळ नाही. आम्ही गावात गेलो बघायच्या मूर्त्या बघत होतो. कपडे ताकदीपणा इथं बघा जरा येऊ. काही देवांना कपडेच नाहीत. कुठं काय गावात पंचक्रोशी टेलर नाही का काय? तुम्ही आयतेच ते गावून घाली का काय टगले देवाला प्रत्येक सणाला, दसऱ्याला, दिवाळीला, गुढीपाडव्याला नवे कपडे घालायचे. देवाचे कपडे
पुसायला अजिबात नाही. देवाचे जुने कपडे आपल्या ग्रंथाला त्याचे वस्त्र करायचे, वस्त्र करून वापरायचे नाही. तर ते वस्त्र घेऊन पुढं जमिनीत पुरायचे नाही, त्याच्याकडे पाण्यात सोडून यायचे. ते लोकांना काही कळतच नाही. अहो आता काय सांगावं, देवाच्या कपड्यालाच तेलाचे हात पुशी देत काही काही. अहो एकाने तर देवाच्या समयलाच बिडी पिटी. मला वाटतंय का लोक ताळ्यावर येत म्हणून? लोक ताळ्यावरच नाही. भगवंताला काळजी पण सगळं गाव अडचण अशी, काका त्या माऊलीला तर स्पर्श करायचा नाही, पण आपल्या हाताने करून खावा तर हातच तुटले. मोठं भय निर्माण झाला, आता संसार कसा चालायचा. काकाच्या मनातलं भय पाहिलं. देवराज आले, पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी आणि चल काश्या बोला भर तुझी पिशवी. माहेराला न्यायचंय, माहेराला नाही, आपल्याला जायचंय तेर ढोकीला. कशाला आवडले, आपल्याला जायचंय तिथं माती वायाला, गाडगे घालवायला. आणि देव झाले कुंभार, वेश पालटोनी देव कुंभार पै झाले. गरुडाशी गेले गाढव तेव्हा रुक्मिणी झाली कुंभारी, देव झाले कुंभार. गाढव पाहिजे ना, गाढव पुढं आणा. पुढं होते गरुड, हनुमंत गरुडा हनुमंता इकडे या. गाढव गाढव हो म्हणलं तर मारुतीराने गदात टाकून दिली. हा आमच्या गजेवर विश्वास नाही. एका ठोक्याच राक्षस मारले म्हणजे लंकेत, आणि आम्हाला गाढव हो म्हणता. एक तर कीर्तनाला येत नाही, आलो तर कणिक म्हणून आणा म्हणता, त्याच्यात म्हणून आम्ही कीर्तनाला येत नाही. अहो तसं नाही मारुतीराय, गोरोबा काकाची सेवा करायची. मी कुंभार झालोय, गाढव नाही म्हणून आम्ही तुम्हाला गाढव हो म्हणतोय. असं होय, लगेच गाढव होतो. मला आधी सांगायचं ना काकाच्या घरी जायचंय. एका भक्ताची सेवा करायला एक भक्त गाढव झाला. आपल्याकडे कसं आहे बघा ना, म्हणा बरोबर चला त्याच्या घरी भाजला, त्याच्या घरी भाजला ना, त्याचं ना आपलं जुळत नसते. देवाने तुला टाळ वाजवायचं शिकवून चूक केली, आता देव तुला टाळ्या वाजवायचं शिकवीन टोल नाक्यावर ठेवेल. हे शिकायचं याच्यातून. एका भक्ताची सेवा करायला एक भक्त गाढव झाला. आले देवराजे आले, आले का गोरोबा काकाच्या घरात आले तर ते छोट्या हाताने भजन करीत होते. गोरा छोटा भजन करीत. एका जनार्दनी न सोडीचं भजन, पाहोनी नारायण काय करी. भजन काय सोडलं नाही, छोट्या हाताने भजन करत होते. भगवंत आले, नमस्कार नमस्कार. कुठून आले? पंढरीशी राहतो, परदेशी आम्ही, नाम तरी स्वामी विठू माझे. मला विठोबा कुंभार म्हणतात. काय करतात? गाडगे घडवतो. इकडं कुठं? पंढरपुरात आमचा धंदा बसला, तिथं प्लास्टिकचे भांडे आले, स्टीलचे भांडे आले, मातीचं राहिलं नाही. पण मराठवाड्यात आणखीन मातीचे भांडे वापरतात. मला तुमच्या घरी कामाला ठेवा, राहू द्या, मला मी तुमची सेवा करीन, माझं पोट भरेल. गोरोबा काका म्हणले, हे बघा इथं देव घरातच राहा. त्याला म्हणायचं देवराज आले, मंच की बैसले. देवाने टाकली पडशी आपली देव घरात. आणि मग देवाने पहाटे उठायचं. गोरोबा काका 4 वाजता उठणार, देवाने 2लाच उठायचं. रुक्मिणीला उठवायचं, देवाने गरुडा हनुमंताला घ्यायचं, माती खोदायची, दारात आणून टाकायची. रुक्मिणीने हांड्याचे हांडे पाणी आणायचं, त्या मातीत टाकायचं. गोरोबा काकाने भगवंताने गारा तोडवायचा. 4 वाजले गोरोबा काकाने उठायचं. उठल्यावर काका काय करायचे? उठल्या व्हॉट्सअप ओपन करून पाहायचे संदेश कोणाचे आले. नाही आमचा वारकरी उठल्यावर ओढा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. गोरोबा काकाने केला काकडा सुरू, उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. पांडुरंग उठलेच होते बाहेर 2लाच. पांडुरंगा म्हणजे मी उठलोय, तुम्हीच उठा आता. उठा साधू संत साधा. अरे हो, कोण उठलंय? बायकांना विचारला का कोण उठलंय? म्हणजे ते गोरोबा ते पांडुरंग उठले, तर विठोबा कुंभार उठलाय म्हणले. बायका आधी उठल्या होत्या, जुन्या काळातल्या बाया आधी उठायच्या. जुन्या आता नाही. आता यंदा श्रीगोंद्याला कामाला जायचंय 8 वाजता, बाईसाहेब 10ला उठायच्या. यांनीच 7 वाजता उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची, 8 पोळ्या करायच्या, 2 भाज्या करायच्या, तरी बाईसाहेब झोपलेल्या. 2 कप कॉफी करायची, 1 कप कॉफी आपण प्यायची, आणि 1 कप कॉफी घेऊन बाईसाहेबांच्या बेड कशी जायचं म्हणायचं, राहे रोकमाबाई तुला येऊ द्या दया. मग त्यांनी उठायचं.
भगवंताने काकाच्या हाताला धरायचं, आंघोळीला न्यायचं, काकाला आंघोळ घालायची. त्यांना कुठं आंघोळीत पाणी घेता येते? तेरणा नदी फार सुंदर आहे का, पाण्यासारखं आहे. एकदा एखादा सत्ता करा तिथं, काय ना मी तुम्हाला पाठीमाग. हो, फार सुंदर निवांत आहे तेरणा नदीच्या काठावर गोरोबा काकाचं गाव. सुंदरपैकी भगवंताने स्नान घालायचं, देवाने त्यांना कपडे घालायचे, वस्त्र धुवायचे, पाणी घेऊन यायचं. काका पूजेला बसले का देवाने चंदन उघडायचा. हो, चंदन उघडल्यावर आता काकाला पूजा कुठं करता येते? देवाने तो चंदन घ्यायचा, मूर्त्यांना लावायचा, गोरोबा काकाला लावायचा. देवे भक्त लागी उपचाराला मांडले. ऐका ऐका, झाली पूजा. मग देवाने गाडगे, भाजलेले गाडगे विकायला न्यायचे बाजारात. काही गोष्टीची अक्कल पायी माणसाला गड्यांना. मेथीची भाजी घ्यायला गेलो, आपल्याला अक्कल आहे का? खरं सांगा बरं. आपण वरून बघतो, आतून नाही बघत. बाई माणूस आतून पाहना, सडलेली तर नाही ना आतमध्ये. कारण काही काही माळाला दिसल्या तर आज चटच सडलेल्या. मी परवा कोथबिरीची जुडी आणली, सगळेच सडलेले. रंग म्हणला तुम्हाला बाजाराची अक्कलच नाही, भेटती पुढं पाहावं लागेल अक्कल. ऐका, आणि बघ महिला मंडळ भगवंत गेले गाडगे विकायला बाजारात. बाई माणसं यायचे गाडगं वाजून पाहायचं. भगवंत म्हणले, ओ गंगूबाई, हे गाडगं वाजून नाही पाहायचं, मग आदळून पाहायचं. जर फुटलं तर विकत घेऊ नका, जर नाही फुटलं तर घ्या. म्हणजे आदळून फुटतील ना. विठू कुंभाराचे गाडगे हे फुटणार नाही. 70 वर्ष झालं, 80 वर्ष झाले, अजून पुढं फुटले इथंच येतात. बरोबर. मग सगळ्या बाया महाराज कोण गाडगे आदळायच्या. गाडगेच फुटा, देवाचा पहिल्याच्या मोठा. भाजले ती नाना परी खरी. देवाने नाना प्रकारचे गाडगे तयार केले होते. दुसरा चमत्कार, रात्री एक वस्तू घातली का ती दुसऱ्या दिवशी 10 पट व्हायची. 1 रुपया ठेवला का दुसऱ्या दिवशी 10 रुपये व्हायचे. 10 लिटर दूध ठेवलं का सकाळ संध्याकाळी दुसऱ्या दिवशी ते 100 लिटर व्हायचं. 10 पटीनेच वाढायचं मला. आणि मग काय, सगळी पंचक्रोशी गाडगे घ्यायला. त्या परिसरात त्या कुंभारांनी बी निघाल्या गाडगे घ्यायला. कुंभारांनी सांगितलं, हे पुढे निघाल्या. म्हणजे आम्ही चालू विठू कुंभाराचे गाडगे विकत आणणार. आणि आमचे राव द्या म्हणजे तुमचे भाषणात न्यायला तुम्हाला कामाले मग 1 नंबर गाडगे ते विठू कुंभाराचे. आणि आता त्याचे यांचा वाचला धंदा. एखाद्याचा धंदा जर बाहेरच्या माणसाने बसला तर मग त्याला जरा पटत नाही काही गोष्टी. आमच्यात बी झालंय बरं काय स्वतःची प्रगती करायची नाही, दुसऱ्या माणसाच्या खापल्या काढल्याशिवाय राहायच्या. स्वतःची प्रगती केली पाहिजे, आपली काही दुरुस्ती करायची. याच्यासाठी मोठे मोठे फळून आलं पाहिजे. कोण चाली कशा करतो, कोणाचं पाठांतर कसं, कोणाची सांगण्याची धाकणी कशी, कोणाची लकब कशी, कोणाचा अभिनय कसा, कोणाचं वक्तृत्वाचं सौंदर्य कसं, सिद्धांताची योजना कशी, याचं सौंदर्य वाढवलं पाहिजे. खापल्या काय होत नाही मला. आणि मग सगळ्या कुंभारांनी मोर्चा काढला, विठू कुंभार हटाव, विठू कुंभार हटाव. आला गोरोबा काका दारात मोर्चा. गोरोबा, हा परदेशी कुंभार आणला, याला भानामती येते, भानामती. मग अरे याची गाडी फुटत नाही. हा देव म्हणले त्याला जरा घासावं लागेल तर हे येत, तसं नाही येत. बर म्हणजे काय, तुझ्या वस्तू जर 1 पट घातली तर 10 पट कशी होती? देव म्हणले ते मला नाही सांगता यायचं, तुम्ही गांजा वाढला असेल. त्यातला एक जण म्हणा, थांबा थांबा, याला नक्कीच बंगाली विद्या येते या कुंभाराला. म्हणजे कसं काय? अहो 6 महिने झाले यांनी 2 गाढवा आणली, जशी आणली तशी वरडलीच नाही. मासण्याचा बांधणाच बांधला. आता ते होते करून हनुमंत ते कशाने वरडले, वरडलीच नव्हती. देव म्हणले भांड फुटलं गाड्यामध्ये, आपली चोरी धरली. देव करोडाला हनुमाना म्हणजे, करोडा हनुमंत अरे वरडा वरडा म्हणजे हे माणसं भांड फुटलं. आता ते लागले वरडायला. सलग 2 दिवस वरडले का ते गाढवं नव्हतेच घरी. लोक म्हणले, अरे अरे गाढवं 2 दिवस कसं काय वरडत येत? म्हणजे आमचे गाढवं प्रामाणिक केले, ते वर्ष वरडत नाही. आणि एकदा वरडायला लागले का 7 दिवसात वर्षभराचं वरडून घेते. असं भगवंताने त्यांना अभयदान दिलं. कसलाही योगक्षेमाची चिंता पडू दिली नाही. याला माहिती भक्त असे दिले अभयदान. त्या परिसरात ज्ञानोबराची दिंडी आली. भगवंत म्हणजे रुक्मिणी बरपिशी आता म्हणजे का आधी आलेले कुमार नाही, ते जातीवंत साधू आहे. ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज ते आपल्याला धरून देते. आणि मग भगवंत गुप्त झाले. भगवंत रुक्मिणी निघून गेले, ज्ञानोबराची दिंडी दारात आली. अहो गोरोबा काका ते विठू कुमार पुढे. म्हणजे काय झालं? हो म्हणजे ते साक्षात पांडुरंग आहे. कशावरून? म्हणजे त्याने जाता जाता केलेली
गाडगे घेऊन या. ज्ञानदेव म्हणे हे अभंग एकनाथ महाराजांचा आहे बरं का. ज्ञानोबराचा गोरबा काकाचा संवाद आला. ज्ञानदेव म्हणे भाजणे आदरी तवते देखील अवघी दिव्य रूप चंद्र सूर्याचा प्रकाश ठिका अशी ती गाडगे चप 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 चमकायची. गोरबा काकाच्या लक्षात आले मी तुडला म्हणजे कुंभार माझ्या घरी देवाने माती व्हावी माती तुडवावी गाडगे विकायला न्यावे गावातल्या कुंभाराने त्यांच्या विरोधात मोर्चा काढावा. हे संसारच करायचा नाही. गावातले ब्राह्मण बोलवले त्यांना सांगितलं हे सगळा संसार माझा लुटून न्या मी चालतो दिंडीत. पण दोन्ही पत्न्या गोरबा काका तशीच वारीला निघाले. लुटून न्या म्हणल्यावर महाराज ब्राह्मणाने खापरा सुद्धा उचलून हा सुद्धा. आणि मग गोरबा काका घरी वाळवंटात झालं कीर्तन सुरू. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनाला वेळ होत्या. जनाबाईने सांगितलं असू द्या नको कोणी म्हणाल तुमच्या कीर्तनाला पुत्रही नव्हतं. असू द्या प्राणी मात्राला आपला अभय राहणं असलं पाहिजे. कधी कोण्या प्राण्यावर दगड उचलू नये. आपली काही खोड केली तर उचला आपण त्याला अभय दिलं पाहिजे. कधी प्राण्यावर कोणाला हाणू नये. जेव्हा कोरोना येतो तेव्हा कळत कधी कोण्या प्राण्याला हाणायचं नाही. मला उगा कोणा सापाची खोड काढू नका. साप जवळून गेला तर तुम्हाला काही काढणार नाही. खोड कोणाची काढायची नाही. पण माणसं नाही खवडळ खोड चपता हरभरा उपटी घेत पायाने उपटी घेत असल जातीची तुका म्हणे असल जातीसाठी खाते माती. ऐका कीर्तन सुरूला जनाबाईने सांगितलं आळंदीच्या ज्ञानावर आहेत का म्हणजे हो म्हणाचा. ज्ञानोबराने जायचा आलाप पंचम धरला. पंचमध्ये चाल झाल्यानंतर मग अभंग बोल त्यांना हात दिले ना आमची कुसरी कमीच ठेवली. एका जनार्दनी पुरले मनोरथ मुलंही कीर्तनात देखील नाथ महाराज. जो मुलगा मेला होता ना तुडवून तो मुलगा वर्ष दीड वर्ष पुन्हा कीर्तनात रांगत आला. म्हणून उद्यापासून काय करायचं कीर्तन असलं का सांगायची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. चिंग 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 चिंगाट निघायचं काही कामाला येत नाही. लय बडे गेले कोरोनाने लय मोठ्याल्या आसाम्या नेल्या. कल्याणला एका नगरसेवकाची 5,000 कोटीची इस्टेट होती. किती कोटी 5,000 कोटी. मैतीला माणूस नव्हतं. व्हिडिओ आलता ना व्हिडिओ पाहिला ना तुम्ही. त्या लोकांनी टाकून दिलं मला टाकून दिलं. मोठे गेलेला आपल्याला कोरोनात काही शिकायचंय मला नाही म्हणजे आता आम्ही कोरोनातून उजवाडलो अशी आता चिटकून संसार करायचा येडी हळद. अरे आपण वाचलो जरा शहाणपण धरायचं. रोज भगवंताचं चिंतन करायचं. भगवंत अख्ख्या जगावर संकट होतं पण त्याच्यातून तुम्हाला वाचवलं. आता 8वीनं पाय हा माझा दररोज भगवंताच्या काकडा करीत भगवंताला स्वयंपाक केला. अहो जुनी माणसं स्वयंपाक केला का देवा पुढे ठेवायचं. आता काही स्वयंपाक केला का लोक स्टेटसवर ठेवतात. अमुक पदार्थ केला काय येडे हळदी चौकडे येडे हळदीच निघाल्या जातात. ऐका देवा म्हणायचं देवराज आले वंचकी बैसले भगवान महाराज यांची तुमच्याकडून सेवा घडावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर